महाराज इथून 650 मैलावर असणाऱ्या तामिळनाडूमध्ये गेलेत. वेल्लोरचा किल्ला घेतलाय. 2 मराठी नावाचे नवे किल्ले बांधले, साजरा आणि गोजरा. आणि तिथंच आणखीन एक किल्ला महाराजांनी घ्यायची धडपड चालवली, जिंजीचा किल्ला. 3 डोंगरावर मिळून बनलाय, रायगिरी, सूर्यगिरी, चंद्रगिरी. वर वर हजारो फुटांवर पाण्याचा खंदक आहे, तिथं पोहोचणं शक्य नाही. यदा कदाचित महाराष्ट्र औरंगजेबा पुढं जर पराभूत झाला तर महाराजांनी एक वाट तामिळनाडूची तयार करून ठेवली आहे. 40,000 फौज घेऊन महाराज तामिळनाडूच्या जिंजीचा किल्ला घ्यायला गेले. किल्ला बघितला आणि महाराजांच्या लक्षात आलं 40,000 फौजेनिशी हा किल्ला जिंकायचा तर किमान 2.5 महिने लागतील. म्हणजे 40,000 लोकांचा 2.5 महिन्याचा खर्च इतका होईल. महाराजांनी गणित मांडलं, उपयोग नाही. महाराजांनी किल्लेदाराशी सरळ बोलणं लावलं आणि त्याला 50,000 रुपये देऊन जिंजीचा किल्ला घेतला. म्हणजे 7.5 लाख रुपये महाराष्ट्राच्या किल्ल्यासाठी आणि 50,000 जिंजीच्या किल्ल्यासाठी.